कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून सुजलाम सुफलाम झालेला जिल्हा, सर्वच क्षेत्रामध्ये समृद्ध. उत्तम हवामान, पर्यटन, उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रामध्ये आघाडीवर. दरडोई उत्पन्नात देखील आपण पुढे. आई अंबाबाई, दख्खनचा राजा ज्योतिबा, पन्हाळगड, राधानगरी धरण, शिवाजी विद्यापीठ आणि पंचतारांकित MIDC, टेक्स्टाईल पार्क आदींनी नटलेला समृद्ध जिल्हा. पण प्रगतीच्या या वाटेवर आपण कुठेतरी थांबून गेलो आहोत का? इथली तरुणाई बाहेर जाते, औद्योगिक शर्यतीत इतर शहरं आपल्या पुढे निघून गेली आणि आपण मात्र आशेच्या पायऱ्यांवरच उभे. कोल्हापूर समृद्ध आहे एवढं ऐकून आपण समाधान मानावं का, की काहीतरी करावं? या प्रश्नांनी मनातल्या शांततेत गोंधळ घालायला सुरुवात केली आणि मग सुरू झाली एक चळवळ. कोल्हापुरातील अनेक नामांकित संस्था आणि व्यक्ती एकत्र आल्या. 6 ऑक्टोबर 2024 एका ऐतिहासिक बैठकीला प्रारंभ झाला. विचारांचं बीज पेरलं गेलं, दृष्टिकोन तयार झाला आणि जन्म झाला कोल्हापूर फर्स्ट या सामूहिक प्रयत्नाचा. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाच्या व्हिजननं कटिबद्ध असलेल्या अनेक नामांकित संस्थांच्या पुढाकारातून कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अबाधित राखून नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित कोल्हापूर बनवण्यासाठी कोल्हापूर फर्स्ट. कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी एकत्र उभं राहण्याची भूमिका. 9 मार्च 2025 हॉटेल पॅव्हेलियन कोल्हापूर इथं कोल्हापूर फर्स्टचा भव्य शुभारंभ झाला. सर्व लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते सर्वांचा एकत्रित सहभाग लाभला आणि सुरू झालं एक वेगळं पर्व. पहिला विषय मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, दुसरा आहे 100 एकर IT पार्क आणि तिसरा आहे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईन. हे तिन्ही विषय म्हणजे खरं बघितला त्या तिन्ही विषयाची ऑलरेडी कुठे न कुठे गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे, प्रस्ताव झालेला आहे किंवा त्याच्यावर काही सर्वे झालेला आहे. म्हणजे 3 विषय मार्गी तातडीनं लागण्यासारखे आहे आणि मला खात्री आहे तुमच्या सर्वांची साथ आणि व्यासपीठाचा ताकद यातने तिन्ही विषय लवकरच मार्गी लागेल. इथून पुढं सातत्यानं कोल्हापूर फर्स्ट व्हायसाठी हातात हात घालून तुव्याने आम्ही जर काम केलं तर निश्चितपणाने त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे की 100 एकरमध्ये आपण शेंडा पार्कमध्ये IT पार्कची स्थापना करू. मी आपल्याला आजच्या या परिषदेच्या माध्यमातून ग्वाही देतो, निश्चितपणे आम्ही सर्वजण एकत्र येऊन लवकरात लवकर IT पार्कचा विषय आम्ही संपवून घेऊ. केंद्र सरकारचा संकल्प, राज्य सरकारचा संकल्प याला पूरक आणि पोषक काम कोल्हापूर फर्स्टच्या वतीनं केलं जाईल याचा विश्वास मला आज या ठिकाणी निर्माण झाला. आणि 14 संघटना एकत्र येणं सोपं नाही आहे जैन साहेब. मला वाटतं 14 जण एकत्र आल्यामुळं 14 वर्षाचा आपला कोल्हापूरचा वनवास संपेल. आदमापूर इथं उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन सर्किट बेंच, IT पार्क आणि शहराची हद्दवाढ या विषयांची चर्चा केली गेली. 19 मे 2025 शहराच्या मध्यवर्ती भागात ताराबाई पार्कमध्ये कोल्हापूर फर्स्टचं कार्यालय सुरू झालं. कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय प्रकाशजी आबिटकर आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यानंतर गोव्यामध्ये मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत आणि माजी रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन व्हावं आणि कोल्हापूर वैभववाडी कोकण रेल्वे मार्गासाठी चर्चा झाली आणि आपण यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यानुसार त्यांनी पुढील काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय अलोक आराध्ये यांना आणि रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना पत्रव्यवहार केला. कोल्हापूर फर्स्ट म्हणजे केवळ धोरणात्मक पुढाकार नाही, तर सामाजिक बांधिलकीचंही प्रतीक.
वाहनांवरील जनजागृती स्टिकर्स, कोल्हापूर पोलिसांसाठी 100 रेनकोट्स, युवा दिनी जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग, पहलगाम हल्ल्यानंतर शत्रू राष्ट्राला मदत करणाऱ्या तुर्की आणि अझरबैजान या देशात पर्यटकांनी बहिष्कार टाकावा असं आवाहन करत आम्ही ठोस भूमिका घेतली. आज कोल्हापूर फर्स्टचा अजेंडा स्पष्ट आहे. सर्किट बेंचच्या स्थापनेनंतर आता शेंडा पार्क इथं 100 एकरात IT पार्क, कोल्हापूर वैभववाडी कोकण रेल्वे, कोल्हापूर सांगली सातारा टुरिझम सर्किट, कोल्हापूर सांगली सातारा फाउंड्री आणि इंजिनिअरिंग हब, शहराच्या हद्दवाढीचा निर्णय आणि दर्जेदार अंतर्गत रस्त्यांचे विकास, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी आधुनिक क्रीडा संकुले, ही आहे आमच्या कृतीची पुढची दिशा. कोल्हापूर पुन्हा एकदा देशाच्या प्रगतीपथावर अग्रस्थानी यावं, हीच आहे आमची ध्येयदृष्टी. कोल्हापूर फर्स्ट म्हणजे विचारांची चळवळ, कृतीचा संकल्प आणि उज्ज्वल भविष्याची आस. म्हणूनच सर्व संलग्न संस्था आणि सर्व कोल्हापूरकर एकत्र येऊया. चला, कोल्हापूरला देशाच्या मानचित्रावर सर्वात पुढे नेऊया. कोल्हापूर फर्स्ट.